कारण आजचं क्रिकेट आपण पाहिलं तर खूप फास्ट झालंय। 50 वरनं आपण 60 वरनं 50 वर आलो, 50 वर ते 20 वरती आलो, 20-20 आलो आपण। आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजांना मात्र वाव नाहीये, तरी सुद्धा आपली प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं कसब कायम ठेवलं, आपली गुणवत्ता कायम दाखवली आणि आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतोय याचं प्रायचित्त दाखवल्या मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी। या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज मी आमंत्रित करेन सन्माननीय सुभाष गायकर साहेबांना विनंती करा, आपण पुढे यावं। स्पर्धेचे आयोजक आहेत ते आपल्या शिवभाषे आपण पावसाळी प्रदान करावा। या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, जबरदस्त कामगिरी आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आणि भुरळ घालणारी गोलंदाजी, एक मनमोहक गोलंदाजी पाहायला मिळाली। या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्ही निवड करतोय। 17 गडी बाद केलेत। रुपेश ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज। डीजे SK थँक्यू सो मच डीजे। अतिशय चांगलं वातावरण नवचैतन्य निर्माण करतात आपण। शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यानंतर अंगावरती शार येतो आमच्या सुद्धा। तर रुपेश याले मात्र बेस्ट गोलंदाज, अतिशय चांगला परफॉर्मन्स। रुपेश यू प्लेड व्हेरी वेल, थँक्स फॉर गिविंग एक्सक्लुसिव्ह टाइम फॉर दिस टूर्नामेंट अँड थँक्स अ लॉट, बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टूर्नामेंट। तर सुभाष रुपेश आपण संपर्क करू। रुपेश ही स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळाली, आयोजकांचं खूप आम्ही आभार व्यक्त करतो। खूप चांगली स्पर्धा, या विभागात आम्ही पहिल्यांदा समालोचनासाठी आलो। खूप चांगली आम्हाला स्पर्धा आवडली। स्पर्धा एकंदरीत या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन, सिस्टमॅटिकली आणि शिस्तबद्ध आयोजन आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत आपण आयोजकांविषयी काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आयोजक ते एक नंबर होता, सर्वांचा मला सपोर्ट होता, जास्त करून सुभाष दादाचा सपोर्ट होता।